मोरे हा कापड काढा. काय 3 वर्ष आम्हाला हुलकवणी देत होता का बाबू डेंग्या? बाबू ढेंग्या मी मग कोण? अहो नाही हो, मी अतिशय साधा फाटका माणूस आहे हो. लय साधा आहे रे तू. माझा तर विश्वासच बसलाय. म्हणजे 3 वर्षात 15 मर्डर केले. एवढा साधा आहे हा बाबू डेंग्या. मी 15 मर्डर केले. मग कोणी केले? ओ बायकोचं लाल रंगाचं कुंकू बघून ऐक रक्त चक्कर येते मला. या फोटोतला माणूस शेमटू शेमटू यासारखाच काय दिसतो? मी खरं सांगू हा. का, मी तो नाहीये. नाहीये? बाबू ठोक्या नाहीये. बाबू डेंग बाबू खिशात घालून फिरते तो यासारख्या साध्या आणि भोळ्या निरागस लोकांना. मग गुन्हेगारांना. पकडायला 3 वर्ष का लागली? मोरे एक काम करा, ह्याच्या डोक्यावरचा काळा रंग पार खरवडून काढा. काळा रंग नाहीये तो, मग काय? केस आहेत माझे. केशरोपण जेव्हा खूप महाग होतं तेव्हा केलेले आहेत ते. आता विराजनी पण केलेत. आमच्या अरुण मामाचं लग्न आहे, वाजा. आजी तू कोण आहेस? आजी तू आमची आजी नाहीस, तू आजी. हा? आजी तू सांग कोण आहेस तू आजी? तुळसा तुळसा आहे मी. अरे मग तुळशीच्या लग्नाला जायचं, अरुणच्या लग्नाला कशाला आईलीस? तुम्ही जरा सुट्टीला आहे ना, इथे असे फक्त समोर उभे राहा. हा? तुळशी तुझ्या बापाची मैत्रीण आहे काय रे? तुळसा मामी बोलायचं. मना लग्न हो, करायचं. मामी मामी आमच्या मामांची पोरगी निवडली, ती पोरगीच आहे ना? अरे ही सगळ्यालाच नाही नाही बोलते. बिल वाटतं हिने औरच पाठांतर केलाय. या मेकअप आणि गेटअप मध्ये जेवढा उशीर लावला नाही तेवढा पाठांतर लावलाच तर आता कौरच किड झाला असता. अरे वसारून प्रश्न कसले तिला विचारतोय ना, दरबार कसला भरवतो. चला आपली वरात आहे, लग्नाला जायचं. अरे माझा मुहूर्त चुकला. मामा तुम्ही थांबा. मामा एवढी घाई बरी नाही. म्हणाल कळलं तुम्हाला? एवढी घाई बरी नाही. आजची घाई महाबळेश्वरला नाही.